कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांनी लाखो रुपयांचं भंगार कवडीमोल दरात विकून भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हाप्रमुख वैभव उगळे, दयानंद मालवेकर, राजू आवळे यांनी प्रशासकीय मान्यता नसताना विविध कामांची निविदा प्रक्रिया राबवून ती पुन्हा रद्द केल्यानं पालिकेवर टेंडर नोटीस जाहिरातीसह आर्थिक भार पडला असल्याचा आरोप केला। प्रथम मी त्या गोष्टीचा निषेध करतो। नगरपालिकेत जी कामं चालू आहे, जो भोंगळ कारभार चालू आहे, त्याच्या विरोधात आवाज जर उठवायचं झालं तर हे प्रशासन त्याला दाबायचं काम या पोलिसांच्या माध्यमातून आज करतंय। 2-4 कामं होती जी कामं फ्लॅश होतात, प्रमा नसताना कलेक्टरांचा आदेश आहे की प्रमा असल्याशिवाय कोणतेही टेंडर फ्लॅश करू नका, पण 2 कामं नगरपालिकेने फ्लॅश केली। ती फ्लॅश केल्यानंतर परत ती कॅन्सल केली। जे पेपरला जाहिरात दिल्या 8-10 हजार रुपये त्या पेपरचं जाहिरातीचं बिल झालं, त्या बिलाला जबाबदार कोण हा प्रश्न आम्ही नगरपालिकेला विचारतो, पण त्याचं उत्तर द्यायला मॅडम तिथं थांबल्यासुद्धा नाही। दुसरा विषय, एखादं काम फ्लॅश झालं, ऑनलाईन टेंडर गेलं तर एकच दिवस टेंडर ते ऑनलाईन दिसतंय, नंतर त्या पोर्टलवरनं ते टेंडर गायब होतंय। वर्क ऑर्डर दिल्यानंतरच समजतंय की टेंडर पास झालंय। ही काय भानगड आहे, यात काय दडलंय याची माहिती आम्हाला पाहिजे आणि ही माहिती विचारण्यासाठी आम्ही आज नगरपालिकेत आलो। पण इथं या मॅडमने या जनतेचा तर अपमान केलायच। आम्हाला उठून गेल्यानंतर असं वाटायला झालं की ह्यात काहीतरी काळेबेर आहे। ठराविक 2-4 कॉन्ट्रॅक्टर धरायचं आणि त्यांनाच कामं द्यायची आणि बाकीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची जाणीवपूर्वक बिलं अडवायची, म्हणजे ती कुठेही क्रॉस टेंडर भरणार नाहीत याची खबरदारी या मॅडम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत आहेत। आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या कुरुंदवाड नगरपालिकेला आजच साहेबांच्या समोर सांगतो, आम्ही कुलूप घालणारच, या मॅडमांचा निषेध हा करणारच। आणि हे जर असंच चालू राहिलं तर या नगरपालिकेच्या दारात परत एकदा मांडव राहील, एवढंच मी आपल्याला या सांगतो। आंदोलकांनी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली, मात्र मुख्याधिकारी गवळी निघून गेल्यानं आंदोलक संतप्त झाले। पालिकेच्या अधीक्षक श्रद्धा वळवडे मगदूम, पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे यांच्यावर आंदोलकांनी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना धारेवर धरलं। त्यानंतर आंदोलकांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं।